Very good morning and welcome to my e-classroom. Students, in our previous lessons or my videos, we studied the concept of figure of speech, and even we studied personification, and then we studied apostrophe, and yesterday also we studied a pair of figure of speech, and it was simile and metaphor. As you know, once again I would like to tell you what is figure of speech. पुन्हा एकदा मी सांगतो की भाषेचे अलंकार म्हणजे काय. जसं आपण चांगलं दिसण्याकरता, म्हणजे अगदी साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर देखणं दिसण्याकरता, उठावदार दिसण्याकरता मनुष्य प्राणी ज्या ज्या युक्त्या प्रयुक्त्या क्लुप्त्या डिव्हायसेस वापरतो. आता त्या डिव्हायसेस तुम्हाला माहीत आहेत की कोण कशी केस हेअरस्टाईल करतं, कोण कपड्याची स्टाईल कशी करतं, की नेहमीच्या कपड्याच्या स्टाईलमध्ये किंवा जी नेहमीची कपड्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये काय फेरफार केला जातो, चित्रविचित्र असे बदल केले जातात, किंवा हेअरस्टाईलमध्ये काय बदल केले जातात. का तर ते उठून दिसण्याकरता. किंवा अलंकाराचं स्वरूप पाहिलं तर आपण अगदी अनादिकालापासून ते अलंकाराचे स्वरूप बदलत आलेले आहेत. म्हणजे जे आभूषण आहेत किंवा सुवर्ण अलंकार असतील, तशाच पद्धतीने कविमंडळीसुद्धा भाषेत त्या कवितेचा गोडवा वाढवण्याकरता, त्याच्यामध्ये गेयता येण्याकरता, काव्यपंक्ती परिणामकारक होण्याकरता, काव्यात्मक परिणाम साधण्याकरता ज्या जे काय फेरफार करतात काव्यपंक्तीमध्ये. मग आपण मेटाफर पाहिलं, सिमिली पाहिली, किंवा चेतनागुणोक्ती हा अलंकारही पाहिला. म्हणजे ह्या काही क्लुप्त्या वापरल्या जातात. का तर त्या कवितेचं म्हणजे कविता परिणामकारक होण्याकरता. तसंच one more device or one more pair of device today we are going to study, and the devices are repetition and alliteration. You know, as we made changes in our dress, our ornaments, in the same way many changes are made, or some changes like repetition of words, or same sounds are used again and again. These devices are also used by poets. Why? To make the poem effective, or to inject the dramatic effect. So the pair of figure of speech today we are going to learn is repetition and alliteration. Do you know what is alliteration? Sorry, at first we are going to study repetition. Repeat, पुन्हा करणे, पुन्हा म्हणणे. बघा, रिपिटेशन या टायटलमध्येच, या अलंकाराच्या टायटलमध्येच आपल्याला ह्या अलंकार काय आहे ते कळतं. म्हणजे एखाद्या वाक्यात जर एखादा शब्द, बघा, सपोज इन एनी सेंटेन्स एनी वर्ड और एनी फ्रेज रिपीटेड, म्हणजे एखाद्या वाक्यात जर एखादा शब्द किंवा एखादा शब्दसमूह पुन्हा रिपीट केला असेल, किंवा एखाद्या स्टांजामध्ये तो रिपीट केला असेल, किंवा एखाद्या कवितेमध्ये एखादी ओळ पुन्हा पुन्हा आलेली असेल, तर ते रिपिटेशन असतं. अँड दॅट इज अन एक्झाम्पल ऑफ द फिगर ऑफ स्पीच, रिपिटेशन. समजलं का? बघा, एखादा शब्द, एखादा शब्दसमूह म्हणजे फ्रेज, किंवा एखादी ओळ जेव्हा रिपीट केली जाते कवितेमध्ये. आता शब्दाच्या बाबतीत म्हणाल तर एखाद्या स्टांजामध्येच तो शब्द रिपीट असावा लागतो, आणि ते शब्द म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच नसावेत, म्हणजे सर्वनामं नसतील किंवा प्रिपोजिशन नसतील, त्याला रिपिटेशन म्हटलं जात नाही. एखादा पर्टिक्युलर फ्रेज किंवा एखादा शब्द, एक्झाम्पल फॉर रेन, रेन कम अगेन. इन दिस लाईन द वर्ड रेन इज रिपीटेड अगेन हिअर. वाय? टू मेक द लाईन बेटर, ऑर टू मेक द लाईन इफेक्टिव्ह. किंवा अजून आपल्याला काही वेल फॅमिलियर उदाहरणं आहेत. बघा, जॉनी जॉनी एस पापा. The line is also an example of the figure of speech repetition. Here Johnny Johnny, the word Johnny Johnny हे रिपीट केलेलं आहे. आणि मराठीच भाषेत सांगायचं म्हटलं तर आपल्याला काही गीतं, मराठी गीतामध्ये सुद्धा रिपिटेशन, म्हणजे रिपिटेशन या शब्दाचा अर्थ पुनरावृत्ती असा होतो. तर देवा हो देवा, देवा हो देवा, देवा देवा, द वर्ड इज रिपीटेड, दॅट इज ऑल्सो रिपिटेशन. इवन वी हॅव सीन
in the 10th standard poem, woods are lovely, dark and deep. In this poem, we have seen, and miles to go before I sleep, and miles to go before I sleep. किंवा अजून एक अजूनही काही काव्यपंक्ती सांगता येतील. वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम. बघा या ठिकाणी वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम पूर्ण ओळ रिपीट आहे, इट इज रिपिटेशन. किंवा रेन रेन कम अगेन, इथं शब्द रिपीट आहे, इट इज ऑल्सो रिपिटेशन. और वी कॅन से in our Marathi songs or in our Hindi songs also we find repetition. Particularly we are focusing on English figures of speech. So let us take English examples. In 8th standard poem, what is the poem? The lines are gaily, oh gaily, or even in the poem, in many lines we find repetition. Lightly, oh lightly. Here the word lightly, oh lightly repeated. So that is the repetition. Now let us see what is alliteration. The meaning of the word alliteration is in Marathi meaning अनुप्रास. Alliteration we call it in Marathi अनुप्रास. तर अनुप्रास हा अलंकार काय बघा, आपण मराठीत पाहूया. एखाद्या वाक्यात भाषेचा गोडवा किंवा गेयता वाढविण्यासाठी एकाच अक्षरापासून किंवा एकाच उच्चारापासून सुरू होणारे जे शब्द आहेत त्या शब्दांचा एकानंतर एक सलग वापर केला असेल तर ते अनुप्रास असतं. दॅट इज एलिट्रेशन. म्हणजेच समान ध्वनी किंवा समान साऊंड रिपीट केलेले असतात, दॅट इज एलिट्रेशन. बघा एकाच अक्षरापासून सुरू होणारे शब्द किंवा एकाच अक्षरापासून व उच्चारापासून म्हणजे समान उच्चार किंवा समान अक्षराचे शब्द जर रिपीट केलेले असतील म्हणजे पुन्हा पुन्हा म्हणजे एका पाठोपाठ एक वापर केलेला असेल तर पुन्हा पुन्हा कवितेमध्ये नाही तर त्याच ओळीत सलग जर एकाच अक्षरापासून किंवा उच्चारापासून सुरू होणारे शब्दांचा वापर पुन्हा पुन्हा केला असेल तर ते अनुप्रास असतं. एक्झाम्पल फॉर तुम्हाला माहीत असेल she sails on seashore. I think it's 8th standard poem. त्याच्यामध्ये ते 8th स्टँडर्ड टेक्स्टबुकमध्ये होतं जुन्या पुस्तकात. किंवा अजूनही काय उदाहरण आपल्याला पाहता येतील. ही होल्ड्स हिज हेड हाय. काय उदाहरण बघा, ही होल्ड्स हिज हेड हाय. ह्याच्यामध्ये एच हे अक्षर आहे आणि साऊंड ह आहे, ध्वनी ह. ही होल्ड्स हिज हेड हाय. दॅट इज an example of alliteration. किंवा अजून एक फायनेस्ट एक्झाम्पल आय वुड लाईक टू टेल यू. फनी एक्झाम्पल. हाऊ मेनी टेल्स विल अ टॉल टेलर टेल वेन अ टॉल टेलर टेल्स टॉल टेल. इन द सेंटेन्स once again listen the sentence. How many tales will a tall tailor tell when a tall tailor tells tall tale. In the line the sound ट हा ध्वनी बघा, द लेटर टी, इट इज युज्ड अगेन अँड अगेन इन द लाईन. पुन्हा पुन्हा ते वापरलेलं आहे म्हणजे एकापाठोपाठ सलग असा या उच्चा म्हणजे या अक्षराचा किंवा हा ध्वनी उच्चारलेला आहे. दॅट इज द एलिट्रेशन. म्हणजेच यालाच अनुप्रास म्हटलं जातं. की अजूनही आपल्याला काय असे नमुनेदार किंवा गमतीदार उदाहरणं पाहता येतील. एक्झाम्पल फॉर फाल्गुनीज फ्रेंड फ्रायड फिश. फ एफ द लेटर एफ इज रिपीटेड, साऊंड फ इज रिपीटेड. लिसन, फाल्गुनीज फ्रेंड फ्रायड फिश. किंवा अजून काही उदाहरणं बघा. Bittu bought some butter but the butter was bitter. B sound. The sound B word letter alphabet B is repeated. What is the sentence? Bittu bought some butter but the butter was bitter, so Bittu bought some better butter to make the bitter butter better. Here
One more example I would like to give. Woods are lovely, dark and deep. Dark and deep. The sound D. The letter D is repeated here. So I think you might have got the concept of the figure of speech repetition and alliteration. And we have seen some more examples also. The next figures of speech will continue in my next video. Thank you and good day.